पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले असून धामणी आणि कवडास धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे सूर्या नदीची पाणी पातळी वाढली असून संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाचे 5 दरवाजे प्रत्येकी 75 सेंटीमीटरने उघडण्यात आलेत। धामणी आणि कवडास धरणातून सूर्या नदीत तब्बल 37,303 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने सूर्या नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। नदीपात्र आणि पुलांवर जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय। परिस्थितीवर महसूल, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाकडून सातत्यानं लक्ष देण्यात येतंय।